अगं बाई, छान नाटक करतेस हो, रडायचं. अगं टीव्हीत जाऊन कर, लोक कौतुक करतील, 4 पैसे तरी मिळतील. हो, नाटक करत नाहीये मी. भावना नावाचा काही प्रकार असतोय माहितीये तरी का तुम्हाला? अगं माहितीये, पण तुझ्याकडे भावना नाही आहेत हे सुद्धा मला तितकंच चांगलं माहितीये. भाऊजी आप्पा घर सोडून गेले तो. अगं ते आमच्यासाठी, सौरभ, सचिन आणि माझ्यासाठी आप्पा घर सोडून गेले. तुझ्यासाठी ते कुठेतरी असेच आश्रय घ्यायला गेले असतील थोडा वेळ, हो ना? मावशी, आप्पा घर सोडून गेले त्या गोष्टीचं भांडवल करेन मी असं वाटतंय का तुम्हाला? नाही, वाटत नाही, खात्री आहे मला. आता तुमचं भांड फुटलं ना, बघ आता सौरभचा पुळका कसा मिळवायचा, मग त्याच्या समोर आपण किती गरीब आहोत, किती अगतिक आहोत, त्याचं प्रदर्शन करायला नको का? तुम्ही विचार करून बोला. अगं विचार करूनच बोलते. यापुढे तुम्हा बापलेकीचं कारस्थानच आहे हे. या सगळ्यात भरडला कोण जाणार? माझा सौरभ. बाई, घर सोडून गेले, पहिलं भांडण्याशिवाय काही येतच नाहीये. मावस सासू म्हणे, एकदा सुद्धा जवळ घ्यावं असं वाटलं नाही, धीर द्यावं असं वाटलं नाही. धडा शिकवते हिला. वल्ले वल्ले, बस आता बोंबलत. वल्ले, दारू घड ग, वल्ले वल्ले. वल्ले वल्ले वल्ले, दार उघड वल्ले. बघा बघा, वल्ले वल्ले, सचिन सचिन सचिन. भावना नाही आहेत ना माझ्यात? आता माझा पोरगेपणा काय आहे ना, तू बघच. बोंबलत बस, तू मेलीस ना तर मी दारू उघडणार नाही. कितीतरी वेळा भांडणं झाली आहेत रे आधी. खरंच कसे निघून गेले आप्पा? सख्या मुलीने बॅग फेकून दिली सचू. वाईट वाटणारच ना. आता परत येतील ना रे ते? नक्की. आपण शोधून आणू त्यांना, 100%. आपण शोधूया त्यांना. मीच जास्त बोललो सकाळी, माझ्यामुळेच या सगळ्याला सुरुवात झाली. सचू, अरे आप्पा का? अरे
इथे एसपीडीपी मस्त मिळते आप्पा. अहो कुठनं लोक येतात तिकडे एसपीडीपी खायला. मागवली? अहो मला वाटलं तुम्ही इकडे बसलात म्हणजे एव्हाना ऑर्डर दिली असणार आप्पा. आपली वल्ली कशी आहे माहितीये ना तुम्हाला आप्पा. तिच्या जिभेला ना हाडच नाही है ना. राग आला की मनाला येईल ते बोलते, पण मनात काही नसतो तिच्या. राग गेला शांत होते. पण म्हणून कोणी आपलं घर सोडून येतं का आप्पा? थोडं पाणी पिता घ्या. थोडं पाणी प्या, बरं वाटेल तुम्हाला. घ्या हो, थोडं पाणी प्या, बरं वाटेल. सावकाश सावकाश सावकाश. वरती बघा आप्पा, वरती बघा. झालं झालं झालं. बरं वाटतंय, बरं वाटतंय. मुलीच्या सासरी राहणारा बाप आहे हा. शेवटी आश्रित. अच्छा, म्हणजे मी इतके वर्ष तुमच्यावर इतकं प्रेम केलं, तुम्हाला इतकी माया लावली, ते सगळं व्यर्थ का आप्पा? सौरभराव, अहो पण पोटच्या मुलीनी एकदा घराबाहेर काढल्यानंतर कुठल्या तोंडानं मी तिथे राहू सांगा ना. कुठल्या तोंडानं मी तिथे. आप्पा, मी तुम्हाला याआधी सांगितलंय की नाही की ते घर फक्त माझं नाही, त्या घरावर आपल्या सगळ्यांचा हक्क आहे. सौरभराव, हा तुमचा चांगुलपणा झाला हो. बर, आपण चांगुलपणा बाजूला ठेवूया. वकिली भाषेत सांगतो, मालकी हक्काने ते घर माझ्या नावावर आहे, म्हणजे ते घर माझं आहे. मग त्या घराचा मालक म्हणून मी तुम्हाला सांगतोय आप्पा की तुम्ही कायम त्याच घरात राहायचं, आमच्या बरोबर राहायचं, दुसरीकडे कुठेही राहायचं नाही. मग तर झालं. आणि परत जर आश्रित वगैरे असे शब्द तोंडातनं काढलेत तर मात्र मी रागावून घर सोडून निघून जाईल. शांत व्हा, शांत व्हा. शांत व्हा. रडू नका. बरं मला सांगा, एसपीडीपी खायची का घरी जाऊन जेवायचं? वल्ले, वल्ले, दार उघड वल्ले, वल्ले. सचिन,
सौरभ सौरभ वल्ले हे वल्ले त्याला काहीच अर्थ नाहीये. मी जरा तुम्हाला 2 शब्द काय बोलले, तुम्ही जरा घर सोडून निघून गेलात. लग्न झाल्यावर मी का घेऊन आले तुम्हाला इकडे? तुम्हाला काही स्वतःचं घर नव्हतं. पण मी नाही राहू शकत ना तुमच्याशिवाय. आई गेल्यानंतर तुम्ही माझं सर्वस्व. आता पण मी नाही राहू शकत तुमच्याशिवाय. का गेलात तुम्ही? म्हाताऱ्या माणसांना तुम्ही निकामी आहात. तुम्ही चुकलात. तुमच्या मागासलेल्या विचारांनी तुम्ही तुमचं आमचं सगळ्यांचं आयुष्य उद्ध्वस्त केलं, नुकसान केलं. हे ऐकणं फार कठीण जातं का बाळा? फार कठीण जात. या घरात तुम्ही काहीही कामाचे नाही. या घरात आपण एक निरुपयोगी वस्तू ठरलो. ही भावनाच बरी सहन होत नाही. अप्पा काय बोलताय तुम्ही? अरे तुझ्यासाठी ते रागाचे 2 शब्द असतील ग, पण माझ्यासाठी मात्र ते जणू काही घणाचे घाव होते ग. घणाचे घाव. मी खूप रागावलो होतो तुझ्यावर. हो, खूप रागावलो होतो मी तुझ्यावर. पण सौरभरावांनी मला समजावलं. आपुलकीनं इथं घरी आणलं म्हणून मी आलो. नाहीतर वल्ले तू माझी एकुलती एक मुलगी आहेस ग. आणि तुझ्यावर माझा जीव आहे ग. जीव आहे तुझ्यावर माझा. मला माफ करा. मी खूप चुकले. मी खरं सांगते. मी हवं तर पाया पडते तुमच्यावर. माफ करा. नाही ग. मी असं का बोलले तुम्हाला ते मी तुम्हाला नंतर सांगते. तुम्ही माझ्यावर चिडू नका. मी आज जोडते तुमच्याजवळ. चिडू नका. वल्ले रडू नको ग. रडू नको. तुझा रडवेला चेहरा मला बघवत नाही ग. बघवत नाही. अरे चला ना आता. चला. तुमच्या या गोड गोड बोलण्यानं आणि रडण्यानं माझं काही पोट भरणार नाहीये.
उलट माझा जो अपमान झाला ना त्यानं माझ्या पोटातले कावळे जास्त खवळले तसे. चल बोलले चला 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 सौरभराव जाऊय बापू आज चला आज तुमच्या आवडीचं सगळं करते आम्ही. हो चालेल. काय काय हवं ते सांगा मला. हो हो सांगतो ग सांगतो. एवढ्या रात्री कुठे गेली असेल? गेली असेल आसपास कोणाला तरी काहीतरी खाद्यपदार्थ द्या. अरे कुंदा फोन तर उचलत नाहीये, कट का होतोय फोन? असं होत नाही कधी. हॅलो हॅलो, हा सौरभ पटवर्धनांचा नंबर का? मिस अनामिका असं का विचारताय? मी 5 मिनिटं तुमच्याशी बोलले तर चालेल? हो बोला ना. आज तुम्ही सोनाराच्या दुकानात जी काही पट्यागिरी केली त्यानंतर तुम्हाला कसं वाटतंय? कशाला माझी चेष्टा करताय? खरं सांगू का, मी त्या गर्दीतला एक सामान्य माणूस होतो. तुम्ही माझ्या डोक्यात काहीतरी भरलत आणि मला तुमच्या भाषेत ती पट्यागिरी करायला लावली. हो, पण त्यामुळेच तर तुमचं 5 लाख रुपये परत आले नाही का? हो ते खरंय. खरं सांगतो, इतके पैसे गेले असते ना हातातून, मी काय केलं असतं मला माहिती नाही. तू मित्र नसतास माझा तर काय केलं असतं काय माहिती. म्हणजे इतक्या वर्षांनी भेटलोय आपण, पण इतकी मोठी गॅप गेली असं वाटतच नाहीये ना. परत आल्यानं काय मज्जा आणलीच माहिती आपल्या दोघांच्या आयुष्यात. खर तर हे मी तुम्हाला म्हटलं पाहिजे. म्हणजे बघा ना, तुम्ही रोज काही ना काहीतरी करत असताच माझ्यासाठी. आज सकाळी नाही का त्या डॉक्टरांचा नंबर घेऊन आला. अरे बरं झालं, त्याच्यावरून आठवलं, उद्याची अपॉइंटमेंट मिळतेय तर ती घेऊ का? तू माई मावशींना विचारलंस? नाही विचारलं. अरे बरं पट्या, पैसे नेऊन दिलेस ना मावशींकडे? हो हो पैसे दिले. नंतर इतकं काय काय हे विचारलं नाही अजून. बरं जा मग विचार पटकन, मग मी अपॉइंटमेंट कन्फर्म करते. हो हो लगेच विचारतो. हो. अजून आली नाही. इतक्या रात्री इतका वेळ खरं तर राहत नाही ती बाहेर. मावशी, मावशी, अगं झोप लागली का काय? मावशी
मावशी मावशी ए मावशी मावशी सचू वल्ली अप्पा लवकर या. मावशी मावशी माझी बोल मावशी मावशी उठ. सचू मावशीला काय झालं? मावशी भाऊजी काय झालंय माई मावशींना? माई मावशी वल्ले मी बसत बोंबलत. ए मावशी